मुंबई बंगळुरू महामार्गावरील पुणे ते कोल्हापूर हा प्रवास म्हणजे एखादे दिव्य पार पाडण्यापेक्षा कमी नाही. आपण पृथ्वीवरील एखाद्या रस्त्यावरून जात आहोत की चंद्रावरून, असा प्रश्न पडावा अशी या रस्त्याची अवस्था. उड्डाणपूल रुंदीकरणाची कामे वर्षानुवर्ष सुरूच आहेत आणि त्याला पर्यायी सेवा रस्त्यांची पावसाने नुसती चाळण झाली आहे. हा प्रवास करणे म्हणजे स्वतःची फरफट करून घेणे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाने या महामार्गाच्या दुरावस्थेबद्दल आंदोलन केले. खरे तर अशी आंदोलनेही या रस्त्याला आताशा नवीन नाहीत. मुद्दा असा आहे की समस्या कितीही जोरकसपणे लावून धरली तरी उपयोग काहीच होत नाही. आज आंदोलन करणारे उद्या सत्तेत गेले की सत्तेतून पायउतार झालेले नव्या सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन करतात आणि प्रश्न जागेवरच राहतो. त्याचे उत्तरही काही फार अनोखे नाही. रस्त्यांची कामे करणारे कंत्राटदार सर्वपक्षीय राजकीय हितसंबंध जपणारे असतात. हे त्या प्रश्नाचे उत्तर आता नागरिकांनाही माहीत झाले आहे. प्रश्न आहे तो किती काळ सामान्य माणसाने हे सगळे सहन करायचे. बरे, हा प्रश्न काही एकाच मार्गापुरता मर्यादित आहे असे नाही. मुंबई गोवा महामार्गाची तर गेली काही वर्ष फक्त दुरावस्थाच आहे. हा रस्ता चांगला कधी होता हेच आता आठवावे लागेल. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील काही महामार्गांचा अपवाद हा फक्त नियम सिद्ध करण्यापुरताच. रस्त्यांच्या या दुरावस्थेची पुन्हा चर्चा करण्याचे निमित्त ठरले आहे. ते मुंबई बेंगळुरू महामार्गाबाबत साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिलेल्या एका आश्वासनाचे आणि ठाण्यात एका युवतीचा खड्ड्यांमुळे जीव गेल्याच्या बातमीचे. रस्ते कसे असावेत, त्यासाठी जे काही साहित्य वापरायचे आहे त्याचे कशाचे कशावर किती थर असावेत, कुठे किती उंची असावी, अशी मानके इंडियन रोड काँग्रेस सारख्या संस्थांनी तयार केलेली आहेत. बरे, ती काही कुठे गोपनीय वगैरे ठेवलेली नाहीत. ती सर्वांसाठी खुली आहेत. मात्र त्यांचा वापर करून रस्ते चांगले ठेवण्याची ना राजकीय इच्छाशक्ती आहे, ना कोणत्या यंत्रणेला त्याची काही पडली आहे. बरे, रस्ते असे आहेत तरी टोल का घेता, हा प्रश्न विचारायचीही सोय नाही. त्यासाठी करारांचे दायित्व, परदेशातील व्यवस्था वगैरे माहिती तोंडावर फेकली जाते. महामार्गांची जी स्थिती तीच शहरांतर्गत रस्त्यांची. महामार्गांवरील वाहतूक भीषण रस्त्यांमुळे संथ होऊन सोसावे लागणारे आर्थिक नुकसान आणि खराब रस्त्यापायी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पुण्यासारख्या शहरातून स्थलांतरित होत चाललेले उद्योग, हा प्रश्न काही दुर्लक्षित करण्यासारखा नाही. स्टॉप.